रसिको नमस्कार. ओवी ओविता जावी मालिकेच्या आजच्या भागात मी रुचा थत्ते आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, या मालनींच्या आयुष्याचा केंद्रबिंदू काय असा प्रश्न मला पडला आणि चटकन तिच्या कपाळीचं इच्छा केंद्र दिसलं, लाल कुंकवानं रंगलेलं. आपण जर आधीचे भाग आठवलेत तर तिच्या इच्छा, तिचे स्वप्न हे सगळं या कुंकवाभोवतीच फेरे धरताना दिसतं. सूर्यनारायणाला ती म्हणली होती की तुझं तेज माझ्या कुंकवाला मिळू देत. चंद्रकळा ही काळ्या रंगाची साडी ती शेवटपर्यंत नेसता येऊ देत. कुंकू ही तिच्यासाठी फक्त एक वस्तू नाही, लाल रंगाची पावडर नाही, तर तिच्या पतीच्या अस्तित्वाचीच खूण. बाकी खायला लिहायला नसेल तरी एक वेळ चालेल, पण कपाळीचं कुंकू आणि गळ्यात काळी पोत ती तर हवीच. ते तिचं सौभाग्य. अर्थात याचा नेमका अर्थ, तिची नेमकी भावना आपण आजच्या काळात नेमकेपणानं कितपत अनुभवू शकतो माहिती नाही, समजून घेऊ शकतो माहिती नाही. पण मला तर वाटतं की तो काळ आजच्या काळाच्या समोर आला तर कदाचित म्हणेल की इस चुटकी भर कुंकू की किंमत तुम क्या जानो. शांताबाईंच्या पैठणी कवितेत सुद्धा त्या म्हणतात ना की अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. या दोन ओळीतच खूप अर्थ सामावलाय. आज आपण हळदी कुंकवाला आवर्जून कुंकू लावतो. एरवी साडी किंवा पारंपरिक पोशाख असेल तर टिकली लावतो. पण टिकल्यांमध्येही किती प्रकार असतात. लहान, मोठी, गोल, दंडाकृती, नागमोडी, चंद्रकोर, खडे, वेगवेगळे रंग असे कितीतरी प्रकार. कुंकू ते टिकली हा बदलसुद्धा काळातला फरक दाखवणारा. जुन्या काळच्या बायका कपाळावर आधी मेण लावून गोल मोठं कुंकू लावायच्या. हे कुंकू शुद्ध हळदीपासून तयार झालेलं. त्यातील औषधी घटकांमुळे तिच्या आरोग्यालाही फायदा व्हायचा. थोडक्यात हार्मोनल बॅलन्स राहायचा. अर्थात विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रकारे कुंकू लावणं यात शास्त्रही होतंच. काळ बदलला तसं टिकलीचं आगमन झालं. जी टिकत नाही ती टिकली, चुकून टिकली तर टिकली असं गमतीनं म्हटलं जातं. मी म्हणलं तसं कुंकू ते टिकली हा बदलसुद्धा बदललेला काळ दाखवणारा, दोन पिढ्यातला अंतर दाखवणारा. मला आठवतंय, सासू सून यांच्यावरचे विनोद दाखवणारी एक मालिका होती. कुंकू टिकली असंच तिचं नाव होतं. त्याचं शीर्षकगीतसुद्धा मजेदार होतं. अगं अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई, बोलू नको जास्त, सासू माझी काष्ट, कुंकू टिकली कुंकू टिकली कुंकू टिकली. अर्थात कुंकू म्हणजे सासू आणि टिकली म्हणजे सून. पण ती सुद्धा जुनी मालिका. एव्हाना ती सूनसुद्धा सासू झाली असेल. पण मला नेहमी जाणवतं, माझ्या आधीची पिढी म्हणजे आत्ताची 60-70 असलेली बाई कुठलीही, म्हणजे आपली आई, काकू, आत्या वगैरे टिकली न चुकता लावायच्या. पडली तर त्या एकमेकींना सांगायच्या, मागायच्या, द्यायच्या आणि पुन्हा कपाळावर लावायच्या. असा हा कुंकू ते टिकली हा प्रवास. मग टिकली लावायची की नाही हा वैयक्तिक प्रश्न, असा एक सूर ते आजचा ज्वलंत विषय म्हणजे नो बिंदी नो बिझनेस. हा या एका आकाराने छोट्या गोष्टीचा, एका बिंदूचा मोठाच प्रवास आहे. आता मला आठवते ती बहिणाबाईंची कविता. ती आठवण्याचं कारण हेच की एवढा जुना काळ, लौकिक अर्थाने बहिणाबाई निरक्षर, लहान वयात झालेलं लग्न आणि तिशीतच आलेलं वैधव्य. त्यामुळे एकीकडे झालेलं दुःख आणि दुसरीकडे 2 मुलांची जबाबदारी. काबाड कष्टांना पर्यायच नाही. त्यामुळेच अशा परिस्थितीत या सौभाग्य लेण्यांकडे पाहण्याची बहिणाबाईंची दृष्टी त्यांच्या ओव्यांमधून आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्या म्हणतात, लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसनी गेलं कुंकू रेखा उघडी पडली. पण अशी घटना घडून सुद्धा त्यांचं मन मात्र खंबीर आहे. कुंकू पुसलं पुसलं आता उरलं गोंदन, तेच देईन देईन नशिबाले आवतन, जरी फुटल्या बांगड्या मनगटी कर तूत, तुटे मंगय सूतर उरे गयाची शपथ. आणि एवढंच नाही तर त्यांना सहानुभूती नको आहे, कारण त्या स्वाभिमानी आहेत. त्या म्हणतात, नका नका आया बाया नका करू माझी किव, झालं माझं समाधान आता माझा माले जीव. इतक्या कठीण परिस्थितीतही आजच्यासारखं डिप्रेशन वगैरे न येता मनानं कणखर राहणं हे खरंच शिकण्यासारखं आहे. आणि तशाच या जात्या वर्षात काही कुंकवाच्या ओव्या.
लाल पिंजरीचं कुकू लेती कपाळ भरून. लाल पिंजरीचं कुकू लेती कपाळ भरून. हावशाग कंठ आला राया पंढरी करून. हावशाग कंठ आला राया पंढरी करून. या मालनींच्या नवऱ्याने पंढरीहून येताना भरपूर कुंकू आणलंय. पंढरीच्या कार्तिकीच्या यात्रेचं कुंकू हे अधिक चांगलं म्हणतात, कारण या एकादशीला विठ्ठल रुक्मिणी सोबत असतात. कपाळीचं कुंकू लावती ग बोट दोन्ही, सांगती ग सया चुडा हाई देवावानी. कपाळीचं कुकू लावीते ग दोन्ही हाता, जतान कर देवा राजसा माझ्या कंथा. कपाळाला कुंकू लावून झाल्यावर बोटाला जे राहतं तेही ती हाताला चोळते, त्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं अशी तिची श्रद्धा असते. लेण्यामधी लेणं हात भरून काकन, कपाळीचं कुकू चंद्रापरीस देखन. आहे वाचलेनं हात भरून काकन, हळदीवरी कुकू कपाळ शोभून. हळदी कुंकू या गोष्टीवर मालनींची नितांत श्रद्धा आहे. देवीचं दर्शन होतं ते तिला हळदी कुंकू वाहून, आहेर करायचा तो हळदी कुंकू लावून. म्हणजे पांढऱ्या रांगोळीवर तर कुंकू घालायचंच. पाहुण्या सुवासिनीला निरोप देताना कुंकू लावतात, त्याचीही पद्धत ठरलेली. अनामिकेनं कुंकू लावायचं आणि हळद कुंकू दोन्ही जर लावायचं असेल ना तर हळद अनामिकेने आणि कुंकू मध्यमेनं लावायचं. हेच स्वतःला जर लावायचं असेल तर तर्जनीनं लावायचं. मंगळसूत्र, जोडवी, चुडा सगळी सौभाग्य लेणीच, पण कुंकवाचं महत्त्व काही वेगळंच. शेरभर सोनं नाही खातरीचं, कपाळीचं कुंकू पाहते मी आरशात. कारण कुंकू आहे तर या सगळ्याला अर्थ आहे ना. कपाळीचं कुंकू मला दिसतं सोन्यावानी, हौशाच्या जीवावर सार दागिनले न्यावानी. दळण दळीती निघळण चंदनाचं. पुढे ती म्हणते, दळण दळीती निघळण चंदनाचं, कपाळीचं कुंकू हिरे जडित कोंदनाचं. कुंकवाला हिरे जडित कोंदण, किती सुंदर कल्पना आहे पहा. देवाकडेही धनसंपदेपेक्षा तिला कुंकवाचं मोल जास्त असल्यामुळे ती त्याचंच मागणं करते. पुढे म्हणते, धन संपदाचं नग देवाला घालू कोड, हळद कुंकाचं राज्य असावं ते वढ. राज्यामधी राज्य अखंड भरताराचं, भरल्या बाजारी उंच दुकान आत्ताराचं. या सगळ्या लेण्यांमध्ये तिला कुंकूच मोलाचं आहे आणि तसंच सगळ्या दुकानांमध्ये दुकान कुठलं तर अत्ताराचं. हळदी कुंकू विकणारा जो दुकानदार म्हणजे अत्तार. उगवला नारायण काय मागू तेच्या पाशी, बाई मी ग मागिते हळद कुंकाच्या राशी. उगवतीच्या सूर्याचा लाल रंग अगदी कुंकवासारखा, म्हणून सूर्याकडे अखंड सौभाग्याची मागणी ती करते. पुढील काही ओव्यांमध्ये मालन ती माहेरची खूप श्रीमंत आहे. तिला माहेरच्या लोकांनी अगदी दागिन्यांनी मढवून सासरी पाठवली आहे, पण तिला मात्र सोन्यापेक्षाही पतीच अनमोल वाटतो. सोन्याचे दागिने ते मौल्यवान असतात, पण माझ्या कुंकवाला सोन्याची झळाळी आहे असं ती म्हणते. साता गजल्माची पुण्याई आली फळा, माझ्या ग कुंकवाची सूरया वाणी कळा. शेरभर सोनं सुद्धा तिला त्याच्यापुढे क्षुल्लक वाटतं. शेरभर सोनं माझ्या समर्थ बापाचं, कपाळीचं कुंकू माझ्या लाडक्या भरताराचं. तिला घरात तर इतकी कामं असतात की आपलं कुंकू नीट आहे का नाही हे सुद्धा पाहायला तिला वेळ होत नाही. थोरल्या घरची सून ग भांड्या कुंड्यात गेला येळ,
मालनी ग बाई कपाळी कुंकू शिळ. पूर्वी एक करंडा कुंकवाचा आणि एक मेणाचा असायचा. दोन्हीची जोडी असायची. तशीच पती आणि दीर यांची सुद्धा जोडगोळी असायची. हे दोन करंडे तिला या दोघांसारखे म्हणजे पती आणि दीरासारखे वाटतात आणि ती या दोघांसाठीही दीर्घायुष्य मागते. कुंकवाचा करंडा मेणाचा दुसरा, कुंकवाचा करंडा मेणाचा दुसरा, माझ्या चुड्याला आसरा. कुंकवाच्या बरोबरीने मंडळी हळदीला सुद्धा मान असतो. हळद ही नेहमी कुंकवाच्या खाली लावली जाते. नारायण देवा तुला मागत नाही काही, नारायण देवा तुला मागत नाही काही, हळदीवरल कुंकू करंडीत घाललई, हळदीवरल कुंकू करंडीत घाललई. मला कुंकू कधी कमी पडून देऊ नको असं तिचं मागणं. जसं कुंकवाचं मोल तसं त्या करंड्याचं सुद्धा. कुंकवाचे करंडे सुद्धा किती प्रकारचे, ऐपतीप्रमाणे वेगवेगळे. मात्र प्रत्येकीची करंड्याप्रती ही भावना तशीच. म्हणजे जसं देवाचं देवघर असतं की नाही तसंच. एका ओवीत कुंकवाच्या करंड्याचं वर्णन येतं ते असं. चांदीचा करंड त्याला सोन्याचं झाकण, माझ्या गचुड्याला परमेशाचं राखण. बाकीचे अलंकारही कितीही सुंदर असले, मौल्यवान असले तरी त्याला कुंकवाची सर नाही. या अर्थाच्या ओव्या पुन्हा पुन्हा समोर येत राहतात. लेण्या नेसण्याची नारळ डाव्या बाजूने माझी चाल, लेण्या नेसण्याची नारळ डाव्या बाजूनी माझी चाल, तुझ्या दागिन्याचं मोल माझ्या कुंकवाला दिलं काल. कुंकू लावण्याचे आकारही बरेच आहेत. कपाळभर लांबीच्या 2 जाड रेषा कोणी काढतात, कुणी एकच रेख काढतात, कुणी चांगले रुपयासारखे गोल आणि मोठे कुंकू रेखतात. इतकंच काय पण गव्हाच्या आकाराचे, पिंपळ पानासारखे किंवा भुवईपासून भांगापर्यंतचे सुरूच्या झाडासारखे सुद्धा रेखतात. चंद्रकोर तर आजही माहीत आहे. असे हे मालनींचे एकंदर कुंकू महात्म्य. थोडक्यात काय, दागिने कमी अधिक असतील पण किंवा करंडे लहान मोठे चांदीचे सोन्याचे असतील पण कुंकवाचं मोल कशालाच नाही यांच्या लेखी. हीच तिची भावना आहे, श्रद्धा आहे आणि म्हणूनच तिच्या जगण्याच्या परिघाचा केंद्रबिंदू कुंकू आहे हे नक्की. बरं तर मंडळी, आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.